सांगली लोकसभा मतदारसंघ 2024च्या निवडणुकीत आता जवळजवळ मतदान प्रक्रियेच्या मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे. जवळ 1 लाखाच्या वर आघाडी आपल्याला सांगलीत मिळालेली आहे. या ठिकाणी हा जो विजय आहे हा पूर्णपणे जनतेचा विजय. जनतेने निर्णय घेतला की मी उभारलं पाहिजे, जनतेने निर्णय घेतला की मी आज भरला पाहिजे, मी आज ठेवला पाहिजे आणि जनतेने इलेक्शन निवडणूक पूर्ण हातात घेतली. गावोगावी प्रचार केला, गावोगावी माझ्या आधी पोचले, माझं चिन्ह मिळायच्या आधी प्रचार सुरू केला. माझं चिन्ह मिळताच अर्ध्या तासाचे आत घरोघरी माझं चिन्ह स्वतः उमेदवार असल्यासारखं प्रत्येक गावोगावात माझा प्रचार. एवढ्या मोठ्या प्रमाणात जे लोकांनी साथ दिलेली आहे ही साथ पाहून मी पूर्णपणे भारावून गेलो आहे. या ऋणातनं मला सुटण्यासाठी मला खूप परिश्रम घ्यावे लागला, मला खूप काम करावं लागलं, मला अहोरात्र झटायला लागणार. लोकांच्या माझ्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत, आशा आहेत, आकांक्षा आहेत. या पूर्ण करण्यासाठी मला माझ्या सगळ्या साथीदारांबरोबर नेत्यांबरोबर काम करावं लागणार आहे ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. मला मोठी साथ या ठिकाणी प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा देऊन दिली. ते स्वतः आता त्यांच्या मतदारसंघात मागे चाललेले आहेत. त्याचं दुःख आहे, पण ह्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी मला त्यांनी समजलं, मला पाठिंबा दिला. त्या पाठिंब्यामुळेच मी त्यांना आभार मानतो आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी मी लोकसभेत थांबलोय याचा मला सार्थ अभिमान आहे. मला इतर पक्षाच्या लोकांनी, माझी अपेक्षा नसताना इतर पक्षाच्या अजितराव बोबडे सरकार असतील, विलासराव जगताप असतील यांनी पाठिंबा दिला. त्याबरोबरीनं मिरज शहरातले नगरसेवक बागवाजी इतर पक्षाचे त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला. मला विटा शहरातल्या नगरसेवकांची जिथं आम्ही कमी पडत होतो तिथं आम्ही जवळजवळ 1750 मताची लीड घेतली. तिथले नगरसेवक इतर पक्षाचे होते, ते सगळे माझे पाठिंबा मिळाले. ह्या व्यतिरिक्त जाऊन ह्या जिल्ह्यात एक मोठा वर्ग हा स्वर्गीय डॉक्टर पद्मनाभ कदम साहेबांच्या विचाराचा वर्ग आहे. हा सगळा वर्ग मला मुलगा असल्यासारखा, मी जवळचा असल्यासारखा मला जपून मला ह्या ठिकाणी त्यांनी मोठ्या मताधिक्य जिल्ह्यात दिलं. मी सर्व कार्यकर्त्यांचा मी 100% ऋणी आहे. स्वर्गीय आराराबांचं जे गट आहे, ज्यांचा तो विचाराची लोक आहेत, त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात आम्हाला ह्या ठिकाणी पाठिंबा दिला. त्यांच्या मतदारसंघात जो मावळत्या खासदाराचा सुद्धा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघात सुद्धा जवळजवळ 14,000 मताचं मताधिक्य आम्हाला मिळालं. हे त्याचंच एक प्रतीक आहे. की पलीकडे जाऊन आज अनिल भाऊ बाबर यांना मानणारा एक मोठा वर्ग त्यांच्या मतदारसंघात आहे. त्यांच्या मतदारसंघात सुद्धा जवळजवळ 11,000 मताचं मताधिक्य त्यांच्या मानणाऱ्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपल्याला. त्या ठिकाणी सांगली जिल्हा काँग्रेस, सांगली जिल्हा शहर काँग्रेस या सगळ्या पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचं चिन्ह नव्हतं हा खूप मोठं दुःख की ह्या सगळ्यांच्या मनात असताना नवीन चिन्ह काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून विशाल पाटलांना त्यांनी पुढे नेलं आणि त्यांनी निवडून आणलं. त्याच्या मागे त्या पक्षाची संघटना आहे. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही ह्या पक्षाची बातमी, आम्ही सगळे घटतोड विसरून आम्ही निवडणूक जिल्हा बँकेची असेल, बाजार समितीची अन्य निवडणूक असतात, आम्ही ताकदीनं लढतो आणि या ताकदीनं लढलेल्या निवडणुका ह्या आम्ही लोकसभेत सुद्धा यश आणू शकतो का हे दाखवण्यासाठी आमचा प्रयत्न झाला. आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या पदाधिकारी आम्हाला मिळालं. विक्रम दादा असतील, पृथ्वीराज पाटील असतील आणि खास करून आमच्या घरातल्या जे सगळे बहिणी असतील, आमचं पूर्ण या ठिकाणी आपलं प्रत्येक दादा, आमची आई, आमचे घरचे सगळे राबले. आज वसंतदादांचा विचार हा धोक्यात आणण्याचा प्रयत्न कुणीतरी करायचा प्रयत्न करतो. आमच्या आघाडीतल्या काही नेत्यांनी सुद्धा जाणून बुजून ह्या ठिकाणी माझा पराभव होईल या सगळे षडयंत्र रचलं. हे षडयंत्र असं रचलं की आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळे व्यूहरचना रचल्या, भाजपबरोबर बैठका करून त्रास दिला गेला. पण जनतेने ओळखलं, जनतेने आम्हाला दाबलं. जाणून बुजून आम्ही ज्या विमानात बसलो त्याचे पायलटच आमच्या विमानातनं काढायचा प्रयत्न त्यांनी केला. आमचे पायलटला खंडून, पण आमचे पायलट एवढे सक्षम आहेत की विमानात न बसता सुद्धा रिमोट कंट्रोलने माझं विमान त्यांनी दिल्लीला पोहोचवलं. आणि हे खूप मोठी गोष्ट दृष्टीने आहे. ह्या पुढच्या काळात आम्ही एक संघ राहणार, एकत्र राहणार. ही जी एकी झालेली आहे तात्पुरती नाही आहे, ही कायमची एकी आहे. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली ही सांगली पूर्णपणे काँग्रेसमय झाल्याशिवाय आणि ह्या सांगलीतनं राज्याचं नेतृत्व निर्माण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. धन्यवाद. 4 जून 2024
सांगलीच्या जनतेने, सांगलीच्या सर्वसामान्य मतदाराने, सांगलीच्या कष्टकऱ्याने आज काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला भ्रष्ट साथ दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या विचारात जे स्वर्गीय सदानंद कुटुंब असेल, स्वर्गीय अनिलरावजी कदम साहेब, स्वर्गीय मदनभाऊ असतील, स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील, या सगळ्या कुटुंबातल्या लोकांनी आणि तिथल्या या कुटुंबातल्या लोकांना आणि काँग्रेस पक्षाच्या विचारात खास करून मांडणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष सांभाळणं, वाढवण्याचं काम केलं. आज त्या कार्यकर्त्यांमध्ये नवी गोष्ट आलेली, कारण आमच्यातलाच एक कार्यकर्ता, आमच्यातलाच एक युवक आज सांगली जिल्ह्याचा खासदार झालेला आहे. त्याचा मनस्वी आनंद हा सांगली जनतेच्या, सांगलीच्या जिल्ह्याला आणि जनतेला होतो. गेल्या काही वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांचे असतील, भौतिक सुविधेचे असतील, ते शहर, सांगली शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रातले असतील, ग्रामीण भागातल्या रस्त्यांचे प्रश्न असतील, या इतर काही जे नैसर्गिक आपत्त्यांना दुर्दैवाने सांगलीला जावं लागतं, सामोरेला जिल्ह्याला असे नैसर्गिक आपत्त्यातले राहिलेले काही प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना आता वाचा फोडण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना खात्री की विशाल पाटील हे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या विचारात आजी त्यांनी काँग्रेस नाईलाज आहे, त्यांना जी या ठिकाणी बंडखोरी करावी लागली, या ठिकाणी नाईलाजाने अपक्ष म्हणून त्यांना लढावी लागली. या निवडणुकीच्या माध्यमातून एक वेगळं वातावरण, जनतेतून भाव हा मोठ्या प्रमाणात, प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सर्वांना आठवत असेल की गेल्या 3-4 महिन्यापासून व्यक्तिशः काँग्रेस पक्षाचा एक जिल्ह्यातला कार्यकर्ता, आमदार या नात्याने मनापासून प्रयत्न करत होतो की हाताचं पंजाचं चिन्ह हे सांगलीमध्ये मिळावं आणि हाताच्या बंडाचा खासदार व्हावा ही सांगलीकरांची मनापासून इच्छा होती. आणि त्यासाठी मनापासून आम्ही आटोकाट करत होतो. त्याच्यामध्ये काही षडयंत्र झालं, काही लोकांनी या ठिकाणी हा इतिहासावा विषय. आज त्या सगळ्या लोकांना चोख देण्याचं काम सांगलीच्या जनतेने केलेलं आहे. आणि आमच्या एका काँग्रेस पक्षाच्या विचाराचे विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते हे सांगण्याची गरज नाही. त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून आम्ही सगळेजण एकत्र सांगलीच्या विकासासाठी, सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, सांगलीच्या लोकांची मदत करण्यासाठी आज काम करत आहोत आणि पुढे आम्ही एकत्रित काम करणार. विशाल पाटील निश्चितपणे काँग्रेस पक्षाच्या सोबत राहतील, महाविकास आघाडीच्या सोबत राहतील. हे मी तुम्हाला आज स्पष्टपणे सांगू इच्छितो. हीच सांगलीकरांची इच्छा आहे, सांगलीच्या जनतेची इच्छा आहे. त्यांनी त्यांना हा निवडून दिलं. आज सांगलीच्या त्या जागेत आज जे त्यांना लोकसभेवर काम करण्याची संधी देत आहेत, जे लोक आज जे मतदार आहेत, ज्यांनी 5 वर्ष जिल्ह्याची सेवा करण्याची संधी दिली, त्यांची हीच इच्छा आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सोबत, महाविकास आघाडीच्या सोबत भूमिका घेऊन